एकदा काय झालं, धमालपूर नावाचं एक गाव असतं. त्या गावात एक आजी राहत असते. त्या आजीला रोहन नावाचा एक खट्याळ नातू असतो. सुट्टी पडली की रोहन आजीच्या गावी आजीकडे राहायला यायचा. त्या दिवशी सुद्धा अशीच त्याला सुट्टी पडली आणि रोहन आजीकडे आला. धावत धावतच तो आला आणि आजीला त्यानं घट्ट मिठी मारली. मग आजी म्हणाली, "ये बाळा, पटकन हातपाय धुवू, मी तुला खाऊ देते." रोहन आणि आजीची खूप गट्टी जमायची. आजी रोहनला मस्त मस्त खाऊ बनवून द्यायची, त्याच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळायची आणि त्याला खूप गोष्टी सांगायची. कारण रोहनला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. तासन तास तो आजी बरोबर आजीच्या समोर बसायचा आणि आजीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकून घ्यायचा. एक दिवस काय झालं, दुपारी आजी तिच्या खोलीत पुस्तक वाचत बसली होती आणि रोहन तिच्या मागे त्याच्या बॉलने खेळत होता. उंच उंच तो बॉल उडवत होता. मग आजी म्हणाली, "अरे बाळा, घरात नको खेळू, बाहेर जाऊन खेळ बरं, कशाला तरी लागेल ना बॉल." पण रोहन कसला ऐकतोय. रोहन काही ऐकला नाही आणि त्यानं बॉलनं खेळणं तसंच सुरू ठेवलं. मग काय झालं, आजीला जायचं होतं बाहेर, म्हणून मग तिने पुस्तक आणि तिचा चष्मा शेजारी असलेल्या टेबलवरती ठेवला आणि ती बाहेर निघून गेली. आता रोहन तिथे खेळतच होता. खेळता खेळता त्यानं बॉल जोरात उंच उडवला आणि अचानक तो जाऊन त्या टेबलवरती पडला आणि बॉल आजीच्या चष्म्याला लागला. चष्मा टणकन खाली पडला आणि फुटला. रोहननं लगेच तो चष्मा हातात घेतला आणि बाहेर धूम ठोकली. हॉलमध्ये जाऊन त्यानं बघितलं तर चष्मा पूर्ण तुटलेला होता. आता मात्र रोहनची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. आता काय करायचं असं म्हणून त्यानं चष्मा आधी सोफ्याच्या खाली लपवून ठेवला. तेवढ्यात आजीनं त्याला हाक मारली, "रोहन, इकडे ये रे, माझे चष्मा दिसत नाहीये, बघितलास का रे?" असं म्हणताच रोहननं हातात चष्मा घेतला आणि तिथून धूम ठोकली. आजीला जरा संशय झाला, हा असं का बरं करतोय. थोड्या वेळाने आजीने पुन्हा हाक मारली, पण पुन्हा तेच. रोहन धावत धावत गेला आणि पडद्याच्या मागे जाऊन लपला. असं करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळी रोहनचे बाबा घरी परत आले आणि रोहन धावत धावत बाबांकडे गेला आणि त्यांना सांगितलं, "बाबा, चुकून माझ्याकडून आजीचा हा चष्मा तुटलाय. आता मी काय करू? आजी रागावेल ना मला." बाबा म्हणाले, "अरे एवढंच ना, आजीला सांगायचं की सॉरी म्हणायचंस, आजीकडे दुसरा चष्मा आहे." मग बाबांनी रोहनला आजीकडे नेलं. मग रोहननं सांगितलं, "आजी, सॉरी पण माझ्याकडून तुझा चुकून चष्मा तुटलाय. मी परत असं कधी करणार नाही. सॉरी." आजी म्हणाली, "अरे बाळा, मला समजलंच होतं तुझ्याकडून तो चष्मा फुटलाय. तेव्हाच मला सांगायचंस की नाही, असं लपवून कशाला ठेवायचंस." मग रोहन म्हणाला, "हो, आता परत असं नाही करणार, पण तू मला गोष्ट सांगशील ना?" असं म्हणतात सगळेजण जोरजोरात हसू लागले आणि मग आजी म्हणाली, "हो बाळा, तुला आज नक्की गोष्ट सांगेन."